बोला येशू मसीह की. या आपण सगळे उभे राहूया. थँक्यू जीसस. हालेलुया. धन्यवाद 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 येशू. या आपले हात उंच करूया स्वर्गाकडे. त्या परात्पर देवाला धन्यवाद देऊया. आपलं मुख उघडूया. त्या प्रभूला धन्यवाद देऊया प्रियांनो. हालेलुया. थँक्यू जीसस. ग्लोरी 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 ग्लोरी. हालेलुया. त्याचे आभार आणि उपकार मानूया. त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याची स्तुती करूया प्रियांनो. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. स्वर्गात लाखो करोडो दिव्यदूत त्या परमेश्वराची स्तुती आराधना करत आहेत. या आपलं मुख उघडूया. त्या प्रभूला धन्यवाद देऊया. त्याच्या चांगुलपणाबद्दल त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. हालेलुया. बायबल सांगता आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ परमेश्वराची दया आहे. या आपला आवाज उंच करूया. प्रभूला धन्यवाद देऊया. जिवंताच्या भूमीवर तो आमचा वाटा आहे, त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. येशूचे दूत दूत येशूचे, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. संकटाच्या वेळी मी धाव करीतो, संकटाच्या वेळी मी धाव करीतो. तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो, तेव्हा माझा येशू मला सहाय्य करीतो. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. जेव्हा माय बापाने मला टाकिले, जेव्हा माय बापाने मला टाकिले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले, तेव्हा येशूने मला जवळ घेतले. येशूचे दूत माझ्या भोवती, येशूचे दूत माझ्या भोवती. येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती, येशू तुझे प्रेम माझ्यावरी किती. धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. थँक्यू लॉर्ड. हालेलुया हालेलुया हालेलुया. आपले हात उंच करू. त्या परात्पर देवाला धन्यवाद देऊया. जसे त्या मोशेने हात उंच केले, इस्रायल लोकांना यशप्राप्ती घडू लागली. जसे त्याने हात उंच केले, तांबडा समुद्र दुभागला. देवाच्या हात, लोकांचे हात जेव्हा वर जातात तेव्हा स्वर्गाचा देव खाली उतरून येतो. आज आपले हात वर झालेले असताना त्या प्रभूला हाक मारा प्रियांनो. थँक्यू जीसस. ग्लोरी. हालेलुया. ओ राबाबा सेखे
सेथे ही अंतलारानामा शांदार राबानामा मांथो रो सेकेते साखा लारामा सोकोतो रिबाबा सेके लेरे हांथो रोनोमा शांदार राबाना मांथो रो सेकेते हिया ग्लोरी 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 हालेलुया. स्वर्गीच्या महान गौरवी देवा, नासोरी येशूच्या नावात आम्ही तुझ्या चरणाशी येत आहोत. प्रभू परमेश्वरा, माणसाचे शब्द ऐकण्यासाठी आज रात्री आम्ही इथं आलेलो नाही. स्वर्गीय देवा, तुझी वाणी आमच्या कानी पडू दे. जी वाणी उच्चारताच मेलेला लाजर बाहेर आला. जी वाणी आल्यानंतर त्या शुष्क अस्थिच्या खोऱ्यामध्ये जीवन आलं. तुझी वाणी जी जीवन देणारी आहे, आज ती वाणी प्रत्येकाच्या कानी पडू दे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची नदी आमच्या बेथेल नगर मध्ये वाहू दे देवा. प्रभू, तुझ्या रिवायवलची नदी वाहू दे. तुझ्या महान सामर्थ्याची नदी वाहू दे. तुझ्या अभिषेकाची नदी आज रात्री येशूच्या नावात वाहू दे. प्रभू, तुझा गौरव आज रात्री प्रकट कर. आज आम्ही प्रार्थना करत आहोत. ओठ माझेत बोलणं तुझं असू दे. तुझ्या शब्दाने, तुझ्या सामर्थ्याने प्रत्येकाच्या अंतःकरणाची भेट घे. प्रभू, हे वातावरण तुझ्या हाती घे. तुझ्या उपस्थितीने हे स्थान भरून जाऊ दे. येशूच्या नावात प्रत्येक डिस्टर्बन्स आम्ही कॅन्सल करतो. पवित्र आत्मा, तुझ्या सामर्थ्याची मोकळीक आम्ही डिक्लेअर करतो. राजा, ज्या अनेक वर्षात घडलं नसेल प्रभू, आज रात्री या ठिकाणात ते घडावं अशी आम्ही प्रार्थना करतो. जे तुझ्या लोकांच्या दृष्टीने पाहिलं नव्हतं ते आज त्यांना पाहायला मिळू दे. जे ऐकलं नव्हतं ते ऐकायला मिळू दे. आजची रात्र प्रभू तुझ्या गौरवाची होऊ देत. राजा पित्या, तुला धन्यवाद देतो. आमची प्रार्थना तू जमेस धरलीस. आमच्या अंतःकरणाचा ताबा घे आणि तू बोल आमच्याशी. प्रभू, ही सर्व प्रार्थना उद्धारक येशूच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी. बोलो येशू मसीह की. आमेन. हालेलुया. आपण बसू शकता. तुमच्या उत्साहाबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र, स्वर्ग सोडून तो तुमच्या आणि माझ्यासाठी जगामध्ये आला. स्वर्गामध्ये ऐश्वर्याने मुकुट मंडित असणारा प्रभू, स्वर्गीय राजासनावरती विराजमान असणारा देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, ते स्वर्गाचं ऐश्वर्य सोडून फक्त तुमच्या आणि माझ्यासाठी तो स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. स्वतःला त्याने असं रिक्त केलं. फिलिपी 2 मध्ये जर तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याने स्वतःला रिक्त केलं. रिक्त म्हणजे तो शून्य झाला. प्रियांनो, त्याचं ऐश्वर्य, त्याचं गौरव स्वर्गामध्ये तो ठेवून आला, घेऊन आला असता तर एकही मनुष्य जगामध्ये जिवंत राहिला नसता. कारण की परात्पर देवाचा तो पुत्र आहे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. देवाच्या प्रिय लोकांनो, येशू ख्रिस्त देवच आहे. प्रियांनो, हालेलुया. जसा देव जो बाप देव आहे, तसा पुत्र देव आहे, पवित्र आत्मा देव आहे. आणि हे तीन नसून हा एक देव आहे. कुणी आमेन म्हणणार आहे का? देवाच्या प्रिय लोकांनो, तो प्रभू येशू ख्रिस्त जगात आल्यानंतर त्याने अलौकिक अशा गोष्टी केल्या. असाधारण चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाताने त्या ठिकाणामध्ये घडले. प्रियांनो, इतके चमत्कार, इतक्या अद्भुत गोष्टी त्याने केल्या की शुभवर्तमान लिहिणारा योहान असं म्हणतो, ती जर पुस्तकं लिहून तयार केली असती, ती पुस्तकं या जगात मावली नसती. हालेलुया. म्हणा, माझा देव खूप मोठा आहे. आणि हे जरा मोठ्या आवाजात म्हटलं तर बरं होईल. माझा देव खूप मोठा आहे. कुणीतरी येऊन सांगेल की तुझे प्रॉब्लेम मोठे आहेत, त्याला सांगायचं प्रॉब्लेम पेक्षा माझा देव मोठा आहे. अरे रे 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 रे, तू आजारी पडला, तुझे रिपोर्ट असे आले, तुझा आजार मोठा आहे. माझ्या आजारापेक्षा माझा देव मोठा आहे. माझ्या कर्जापेक्षा माझा देव मोठा आहे. माझ्या प्रॉब्लेम पेक्षा माझा देव मोठा आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक अडचणीपेक्षा, माझ्या वैऱ्यांपेक्षा, माझ्या समस्येपेक्षा माझा देव मोठा आहे. आणि त्या परमेश्वराने अलौकिक कार्य केलं. प्रभू येशू ख्रिस्त अलौकिक सामर्थ्यात अद्भुत आणि महान गोष्टी करत होता. आणि बायबल सांगतं की आमचा देव काल, आज, युगानुयुग एक सारखा आहे. आमेन. जर त्याने बायबलमध्ये अद्भुत कृत्य केलेत, तेच अद्भुत कृत्य आज रात्री पण करायला तो समर्थ देव आहे.
हालेलुया. माझ्यासारखं म्हणा, हालेलुया. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. लूक याचा 7वा अध्याय आणि 11 ते 17 वचन. लूक 7:11 ते 17. नंतर लवकरच असे झाले की, उशीर नाही लागला, लवकरच झाले, तो नाईन नावाच्या गावास गेला. आज जसं आपलं गाव आहे तसं एक गाव होतं नाईन नावाचं. शिष्यांसमवेत मोठ्या जनसमुदायाच्या समवेत येशू नाईन गावाकडे निघाले आणि त्या गावाकडे तो जात आहे आणि त्या गावास तो गेला असं बायबल सांगतं. आणि त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर गेला. किती लोक आले? मोठा लोकसमुदाय. किती किती लोक म्हणणार आहेत? मोठा लोकसमुदाय. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जिथं येशू जायचा तो कुठेही जाईल तर मोठा जनसमुदाय त्याच्या मागे असायचा. प्रियांनो, प्रभू जिथं आहे तिथं लोकांना आमंत्रण करण्याची गरज पडत नाही. तुम्ही आमेन म्हणाल का? जळत्या झुडपाकडे ज्यावेळेस मोशेने पाहिलं, मोशेची पावलं बरोबर तिकडे वळाली. जिथं देवाचा आत्मा आहे तिथं लोकांची पावलं वळतात. आतापर्यंत सगळे लोक शास्त्री, सदुकी, परुषी यांच्या मागे चालत होते, पण ज्यावेळेस राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जगात आला, सगळे लोक येशूच्या मागे चालायला लागले. कोणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. सगळे लोक प्रभूच्या मागे चाललेत. प्रभू नाईन गावात चाललाय आणि जात असताना त्याचे 12 शिष्य त्याच्या बरोबर आहेत. अभिषेकात, सामर्थ्यात तो चाललेला आहे. आणि प्रभू जेव्हा वाटेने जायचा ना, तर असं नाही की प्रभू मुंबईवरून सांगलीमध्ये आला, मग आल्यानंतर मीटिंग घेतली आणि मग मिरॅकल झाले. नाही 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 नाही. तो वाटेने जिथंही जायचा तिथलं दुःख आणि आजार निघून जायचे. हालेलुया. ज्या भूमीला येशूची पावलं लागली ती भूमी आशीर्वादित झाली. प्रियांनो, हालेलुया. प्रभूचं सामर्थ्य, चिन्ह, चमत्कार, अद्भुत गोष्टी, देवाच्या सामर्थ्याच्या गोष्टी घडत असताना प्रभू चाललेला आहे. आणि ज्यावेळेस तो नाईन गावाच्या जवळ आलेला आहे, त्याचे शिष्य बरोबर आहेत, मोठा लोकसमुदाय त्याच्या बरोबर आहे, तेव्हा काहीतरी घडलं. 12 वचन. तो गावाच्या वेशीजवळ येऊन पोहोचला तेव्हा पहा, गावाची वेस, ज्या वेशीतून लोक येतात आणि जातात, ज्या वेशीमधून लोक आत ये जा करतात, ती मोठी वेस, त्या वेशीच्या जवळ जसा प्रभू येशू ख्रिस्त येऊन पोहोचला. कोणा एका मृत माणसाला बाहेर नेत होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा असून ती विधवा होती आणि त्या गावचे पुष्कळ लोक तिच्या बरोबर होते. किती लोक आमेन म्हणणार आहेत? डोळ्यासमोर ते दृश्य तुमच्या येणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय समजणार नाही प्रभूला आपल्याशी काय बोलायचं. येशू ख्रिस्त त्याचं सेवा कार्य करत करत वाटेने चाललेलं आहे. त्याचं ध्येय नाईन गावात आज जायचंय. आणि नाईन गावात प्रभू येशू ख्रिस्त प्रवेश करण्याच्या बेतात आहे. आता प्रवेश होतच आहे नाईन गावामध्ये. येशू, त्याचे 12 शिष्यांनी, मोठा लोकसमुदाय, खूप मोठी गर्दी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे आहे. आणि हे सगळे लोक नाईन गावाच्या दिशेने चाललेत. त्यांच्या पुढे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या वेशीवरती अशी काही घटना घडली की तिकडून एक विधवा आई येत आहे, पण ती एकटी नव्हती. तिच्या मेलेल्या मुलाला त्या ठिकाणातून घेऊन येण्यात येत होतं. आणि बायबल आता आपण जस्ट वाचलं की तिकडून पण मोठा लोकसमुदाय होता. कोणी आमेन म्हणणार आहे का? म्हणा. लोकसमुदाय, जनसमुदाय. 2 प्रकारची पब्लिक आहे. येशूच्या मागे चालणारी पण पब्लिक आहे आणि पुरायला नेणारी पण पब्लिक आहे. कोणी हालेलुया म्हणणार आहे का? जगात दोन्ही गोष्टी तुम्हाला दिसतील. देवाच्या प्रिय लोकांनो, ही विधवा आई आहे आणि ह्या विधवा आईच्या एक फक्त मुलगा आहे तिच्याकडं, आणि ज्याला आपण म्हणतो एकुलता एक मुलगा आहे. बस, तिला बाकी लेकरं नाहीयेत. विधवा आहे म्हणजे तिला नवरा नाहीये, एकच मुलगा आहे. तो मुलगा मरण पावलाय. ज्या दिवशी तिचा नवरा मेला असेल, तिच्या मनात एकच विचार असेल, मी जगून काय करणार, माझ्या जीवनाला काय अर्थ आहे. ती रडत असेल, पण ज्या वेळेस तिने आपल्या लेकराकडे बघितलं असेल, तिने हाच विचार केला असेल, मला जगावं लागेल माझ्या एकुलत्या एक मुलासाठी. एक्सक्यूज मी.
मला जगावं लागेल माझ्या एकुलत्या एक मुलासाठी. आणि ती आई त्या मुलासाठी जगते. माझं जे काही आहे, माझा एक मुलगा आहे, बस, माझ्याकडे काही नाहीये. मला पती नाहीये, मला परिवार नाही, मला बाकी लेकरं नाहीत, मला कोणी नाही. मला फक्त एक मुलगा आहे. त्या मुलासाठी मला जगायचे. तिची आशा सगळी मुलावरती. मुलगा मोठा होईल, या म्हाताऱ्या आईला सांभाळेल, तो सगळी काळजी घेईल. त्या आईचं सर्वस्व एक मुलगा आहे फक्त, बस, तिच्याकडे काही नाहीये. आणि मग असं घडलं की एक दिवस तो मुलगा काही कारणाने, तो एकुलता एक मुलगा मरण पावला. त्या आईची आशा संपली. काय रडत असेल ती, काय दुःखात असेल ती. अख्ख्या गावाने पाहिलं, विधवेचा मुलगा मरण पावलाय. ज्या वेळेस गावकऱ्यांनी ऐकलं विधवेचा मुलगा मरण पावलाय, त्यांनी तिरडीची तयारी केली, त्यांनी कबरेची तयारी केली, त्यांनी पुरण्याची तयारी केली, त्यांनी मैतीची तयारी केली, त्या मुलाला घेऊन जाण्याची त्यांनी तयारी केली. पण त्या विधवेचे अश्रू थांबवता येत नव्हते कुणाला. तिचं सांत्वन कशानेच होत नव्हतं. कुठल्याही गोष्टीनं तिचं मन सांत्वन होत नव्हतं. कारण तिने आपला एकुलता एक पुत्र, आपला लाडका एकच मुलगा तिने गमावलाय. कोणीही तिच्या अश्रू पुसत नाही. तिचं दुःख मोठं आहे. एकदा मनुष्य गेला की आपण काही करू शकत नाही. गेला म्हणजे त्याचा हिशोब संपला. आम्ही कधी काय ऐकलं नाही विशेष, माणूस मेल्यानंतर काय होऊ शकतं. तो मेलाय, संपलं. आणि गावकऱ्यांनी तीच तयारी केली जी त्यांनी प्रत्येक माणूस मेल्यानंतर यापूर्वी केलेली होती. त्या मेलेल्या मुलाला त्यांनी तिरडीवर ठेवलं. आई रडतीये, रडत रडत त्या प्रेताबरोबर चाललेली आहे. अख्खे गावकरी तिकडून रडत चाललेले आहेत, इकडून रडण्याचा आवाज चाललाय. एकुलता एक मुलगा मेला. लोक हळहळ करतायत, अरे बिचारीला आता कुणी राहिलेलं नाही, आता तिचं कुणी नाही, या जगात तिचं कुणी नाही, असं म्हणत म्हणत पुढे चाललेत. आता लवकर प्रेतक्रिया करून घ्या, आता जाऊ द्या, आता मुलगा गेलाय, आता या म्हातारीचं काय होईल माहित नाही. प्रत्येकाच्या डोक्यात वेगळे विचार चाललेत. आणि ती विधवा स्त्री हतबल झालेल्या स्थितीमध्ये आहे. काईन गावाची, त्या नाईन गावाची ती वेश आहे प्रियांनो. आणि त्या नाईन गावाच्या वेशीवरती एकीकडून त्या मेलेल्या मुलाचा मृतदेह घेऊन येत आहेत, दुसरीकडून प्रभू येशू ख्रिस्त येत आहे. याचा अर्थ एकीकडून मृत्यू येत आहे, दुसरीकडून जीवन येत आहे. एकीकडून मरण येत आहे, मरणाची सत्ता येत आहे, दुसरीकडून राजांचा राजा येत आहे, प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याने येत आहे. एकीकडून प्रभूचं सामर्थ्य येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे लोक त्या मेलेल्या मुलाला पुरायला चालले होते. मध्ये येशू आडवा आला. मी तुम्हाला चॅलेंज देत आहे, आज रात्री नंतर तुमच्या प्रॉब्लेम पुढे येशू येऊन उभा राहणार आहे. तुमच्या जीवनामध्ये आलेल्या समस्येत तुमचा देव हस्तक्षेप करणार आहे. माझ्या प्रभूचं सामर्थ्य तुमच्या जीवनातली परिस्थिती आज रात्री बदलणार आहे. हालेलुया. प्रभू समोरून आला. वास्तविक काही वेळा मी बघितलंय, एखाद्या गल्लीतून प्रेत घेऊन चालले, कुणीच मध्ये थांबत नाही. किती मोठा गुंडा असू नये तर कुणी असो, लगेच बाजूला जाणार. रे प्रेत आलंय, बाजूला, त्यांना जाऊ द्या. मरणाच्या मध्ये येण्याची ताकद या जगात कुणामध्ये नाही. मरणाला अडवण्याची ताकद एकातच आहे. तुम्ही ऐकताय? तुम्ही जर मला म्हटलात ना, पास्टर आमच्या मिरजसाठी एखादा ब्रिज बांधा, तुम्ही एखादा प्लॅन तयार करा, मी नक्की करेल. ब्रिज बांधून होईल, पण कोणत्या दिवशी पडल सांगता येत नाही. आय एम नॉट ए इंजिनियर. हालेलुया. माझं काम नाही. तुम्ही म्हणाल खोकला झालाय, औषध सांगा, तर मी सांगेल, कारण मी डॉक्टर आहे. तुम्ही ऐकताय का चर्च? आवाज खोल गेलाय तुमचा. तुम्ही काय माझे दुश्मन आणून बसवलेत का इकडे ब्रदर? ऑर्गनायझर कमिटीला माझी विनंती आहे, हालेलुया, मला थोडं स्पष्टीकरण द्यावं. तुम्ही ऐकताय का नाही ऐकत? एखादा आजारी असला, तुम्ही म्हटला ह्याला ताप आलाय, काय द्यायचं, मी सांगेल तुम्हाला, हे औषध देऊन टाका. ब्रिज बांधणं माझं काम नाही.
मी ज्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे ते काम मला जमल, जे फील्ड मला माहीत नाही ते काम मला जमणार नाही. येशूचं फील्ड मुर्दे उठवण्याचं फील्ड आहे. जो स्वतः मरणातून उठला तो माझा देव मुर्दे उठवणारा देव आहे. आडवा आला, मध्येच रस्त्यात उभा राहिला, आणि जसा तो तिथं आला, एकीकडे आनंदाचा जल्लोष चाललेला आहे. येशूच्या मागचे लोक आनंद करत चाललेत, तिकडून येणारे दुःख करत आलेत. दुःखाची ना आनंदाची भेट झाली. हालेलुया. खूप वेळा असं घडतं आपल्या जीवनात. आपण खूप आनंदी असतो, अख्खा परिवार आनंदी असतो. बायको आनंदी, नवरा आनंदी, लेकरं आनंदी, सासूबाई आनंदी, सासरे आनंदी. मी तर म्हणतो दरवाजाच्या वरती बोर्डच लिहा, आनंदी परिवार. सगळे आनंदी. अचानक एक जण असा थोबडा उतरून घरात येतं. त्याचं तोंड बघून सगळा आनंद घरातला नाहीसा होतो. हालेलुया. काय झालं? काय तुमचा चेहरा खूप उतरलाय, काय झालं? पाणी गेलं नळाचं. माठ्या, एवढं तोंड उतरतोय, काय आयुष्यात परत येणार नाही का पाणी तुझ्या नळाला?